Dear student, I am Mr. Wakhare Sanjeev Sairao from Jain Vidya Prasarak Mandal Sanchalit Srimati Gendibai Tarachand Chopra High School and Junior College, Chinchor. This is our fourth lecture of 9th standard Maths 1, chapter number 1, that is a set. In this lecture we will study what is the Venn diagram, subset, universal set and complement of a set. विद्यार्थी मित्रांनो, आपले हे जे लेक्चर आहे ते मराठी आणि सेमी इंग्लिश दोन्ही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्यामुळे आपण या आजच्या चौथ्या भागामध्ये वेन आकृती म्हणजे काय, उपसंच म्हणजे काय, विश्वसंच म्हणजे काय आणि दिलेल्या संचाचा पूरक संच म्हणजे काय या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू स्टडी व्हाट इज द वेन डायग्राम. वेन डायग्राम. To understand some ideas or concept of set, it is very useful with the representation with the help of diagram. This idea is used by British logician John Wayne, and he developed the concept to represent the given set with the help of different closed diagram, and this representation of set with the help of diagram is called Venn diagram. विद्यार्थी मित्रांनो, एखादा संच समजावून घेण्यासाठी जर आपण बंदिस्त आकृत्यांचा वापर केला तर तो संच आपल्याला लगेच समजावून घेता येईल असं ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी दिलेले संच विशिष्ट बंदिस्त आकृत्यांच्या सहाय्याने दाखवण्याची कल्पना पुढे आणली आणि यालाच आपण वेन डायग्राम असं, वेन आकृती असे म्हणणार आहोत. आपण काही उदाहरणं पाहूया. समजा हा एक संच आहे. A is equal to in the curly bracket x is as x, x belongs to n, x is less than 10. विद्यार्थी मित्रांनो, आता हा एक संच तुमच्या समोर दिलेला आहे आणि हा संच तुम्हाला वेन आकृतीने दाखवायचा. रिप्रेझेंट द गिवन सेट विथ द हेल्प ऑफ वेन डायग्राम. विद्यार्थी मित्रांनो, वेन आकृती काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या बंदिस्त आकृत्यांचा वापर करणार आहोत. मग शक्यतो आपण हा ट्रायंगल असेल, हे सर्कल असेल, हे रेक्टँगल असेल, असे विशिष्ट बंदिस्त आकृत्यांचा वापर आपण संच दाखवण्यासाठी करणार आहोत. We use closed diagram such as a triangle, circle and rectangle to indicate a set. Now represent the set with the help of Venn diagram. What is the condition? X belongs to n. Means x belongs to natural number, but x is less than 10. Which number are there in this set? विद्यार्थी मित्रांनो, x असा आहे की x ही नैसर्गिक संख्या आहे आणि x ही 10 पेक्षा लहान आहे. 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आता हरीच आपण 1 डॉट 2 डॉट 3 डॉट 4 डॉट 5 डॉट 6 डॉट 7 डॉट 8 डॉट 9 डॉट अशा तऱ्हेने आपण संचामध्ये या बंदिस्त आकृतीमध्ये हे घटक दाखवणार आहोत. आता आपल्या जुन्या पुस्तकामध्ये आपल्याला हे डॉट दाखवलेले ते, आता नवीन जी आवृत्ती आहे त्यामध्ये हे डॉट नाहीये. म्हणजे डॉट दाखवले तरी फरक पडत नाही आणि नाही दाखवले तरी फरक पडत नाही. आता हाच संच आपण या वेगळ्या चिन्हाने दाखवू शकतो. ए बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हाच संच याही बंदिस्त आकृतीमध्ये आपण असं दाखवू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. And this type, the representation of a set with the help of closed diagram is called Venn diagram. अशा तऱ्हेने दिलेल्या संचातील घटक एका विशिष्ट बंदिस्त आकृतीमध्ये दाखवण्याच्या पद्धतीलाच
वेन आकृती असे म्हणतात. नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट टाइप. दिस इज द सबसेट. दिस इज द सबसेट. व्हॉट इज द सबसेट? विद्यार्थी मित्रांनो, उपसंच म्हणजे काय? Let us understand that A is equal to, in the curly bracket, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, and B is equal to, in the curly bracket, 1, 3, 5, 7. If we see the both set, we observe that all the element of set B lies in the set A. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही संचांचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येतं की बी संचाचे सर्व घटक ए संचामध्ये आहेत. मग जेव्हा एका संचाचे सर्व घटक दुसऱ्या संचामध्ये असतात तेव्हा त्या संचाला त्या दुसऱ्या संचाचा उपसंच असे म्हणतात. If A and 2 sets are given, all the element of set B lies in the set A, then set B is the subset of set A. If all the element of set B lies in the set A, then B is the subset of set A. विद्यार्थी मित्रांनो, A आणि B हे दोन संच दिले असतात. B संचाचे सर्व घटक ए संचामध्ये असतील तर बी संच हा ए संचाचा उपसंच आहे. and that is denoted by A is a subset of, sorry, B is a subset of set A. This is the sign stands for subset. विद्यार्थी मित्रांनो, बी संच हा ए संचाचा उपसंच आहे. हे आपण दर्शवण्यासाठी बी उपसंच ए या चिन्हाचा वापर केला जातो आणि याचे वाचन संच बी हा संच ए चा उपसंच आहे. सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. आता विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, ए चे सर्व घटक बी मध्ये आहेत का? नाही. मग ए हा बी चा उपसंच आहे का? नाही. मग मला असं लिहायचं, ए हा बी चा उपसंच नाही. ए इज नॉट सबसेट ऑफ सेट बी. आणि ते असं लिहिलं तर ए उपसंच नाही संच बी चा. ए इज नॉट सबसेट ऑफ सेट बी. Then we are going to study next type, properties of subset. Properties of subset. First property is every set is a subset of itself. A is a set. A is a subset of itself. A. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. Every set is a subset for itself. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. आता दुसरी प्रॉपर्टी, दिस इज द फाय. हाऊ डू यू मीन बाय फाय? एम्प्टी सेट. विद्यार्थी मित्रांनो, या चिन्हाचा अर्थ रिक्त संच. रिक्त संच हा कोणत्याही संचाचा उपसंच असतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ऑल सेट. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी प्रॉपर्टी पहा. जर ए आणि बी हे दोन समान संच असतील, इफ सेट ए इक्वल टू सेट बी, देन ए इज अ सबसेट ऑफ सेट बी and set B is a subset of set A. जर A आणि B हे दोन समान संच असतील तर A उप असतो B चा आणि B उप असतो A चा. ही जी तिसरी प्रॉपर्टी, ही व्हाईस वर्सा आपण उलट कशी लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो? समजा A आणि B को कसे संच माहिती नाही. We don't know about the set A and B, but A is the subset of set B and B is the subset of set A. Then set A is equal to set B. तर अशा तऱ्हेने आता आपण दुसरा प्रकार पाहिला उपसंच.
In this way, we have studied second types, that is the subset. Now we are going to study next type, that is the universal set. To understand universal set, we are going to take some example. विद्यार्थी मित्रांनो, विश्वसंच म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी आपण काही संचांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या ग्रंथालयात गेले, इफ यू आर गोइंग टू लायब्ररी and if you ask to librarian, please give me books of maths, what do librarian do? Librarian goes to the specific cupboard and take out the books of maths. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्रंथालयामध्ये गेले आणि एखाद्या विषयाचं पुस्तक मागितलं तर ग्रंथालयाचा माणूस बरोबर त्या पुस्तकाच्या संचातीलच ते पुस्तक देतो. म्हणजे आपल्या ग्रंथालयात पुस्तकांचे असे विशिष्ट संच असतात. मग आता विशिष्ट कपाट असतात. मग मी काय म्हटलं, ए इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट एक्स इज as x is the set of book of मराठी. ये हा संच तुमच्या ग्रंथालयातील मराठी पुस्तकांचा संच आहे. बी इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट y is as y is the book of हिंदी. बी हा तुमच्या ग्रंथालयातील हिंदी विषयांच्या पुस्तकांचा संच आहे. सी इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट झेड इज as झेड इज द बुक ऑफ इंग्लिश. सी हा तुमच्या ग्रंथालयातील इंग्लिश विषयाच्या पुस्तकांचा संच आहे. अँड डी इज एक्स इज as एक्स इज अ बुक ऑफ मॅथ्स. हा कशाचा? गणित विषयांच्या पुस्तकांचा संच आहे. अँड यू इज इक्वल टू एक्स इज as एक्स इज द set of all books of library. तर विद्यार्थी मित्रांनो, हा यू जो सेट आहे तो तुमच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचा संच आहे. जर आपण या पाचही संचांचा विचार केला तर आता आपल्या लक्षात येईल मराठीचं पुस्तक या यू संचात आहे की नाही. आहे. म्हणजे ए हा सबसेट आहे. कुणाचा? यूचा. आता हिंदीचं पुस्तक बुक ऑफ हिंदी लाइज इन द बुक्स ऑफ ऑल बुक्स इन द लायब्ररी, सो बी इज अ सबसेट ऑफ यू. Similarly, C is the subset of set U. Similarly, D is the subset of set U. In given 5 set, all the first 4 set are the subset of 5th set. दिलेल्या सर्व संचामध्ये पहिले 4ही संच या 5व्या संचाचे उपसंच आहे. जेव्हा दिलेल्या सर्व संचामध्ये दिलेले सर्व संच एखाद्या संचाचे उपसंच असतात, म्हणजे हे सर्व संच या यू संचाचे उपसंच आहेत. अशा वेळेस या यू संचाला या दिलेल्या सर्व संचांचा विश्वसंच असे म्हणतात. जर अनेक संच दिलेले असतील आणि त्यामध्ये दिलेले सर्व संच एका कोणत्या तरी संचाचे उपसंच असतील तर ज्याचे उप आहे त्या संचाला त्या दिलेल्या संचांचा विश्वसंच असे म्हणतात. Now we are going to universal set. A suitably chosen non-empty set of which all the sets under consideration are the subset of all remaining set, then that is called universal set. If we have given these 5 set and all the first 4 set A, B, C, D
are the subset of set U, then U set is called universal set. If they have given some sets to us and are among them all the sets are subsets of one set, then that one set is called universal set of remaining set. तर विद्यार्थी मित्रांनो, हा युनिव्हर्सल सेट नेहमी इंग्रजी कॅपिटल यू अक्षराने दर्शविला जातो. युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल यू. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू आणि त्यामध्ये विश्वसंच कोण आहे, विच इज द युनिव्हर्सल सेट यू आस्क मी. one more example. A is equal to, in the curly bracket, x is as x. X is the resident in Pune. Resident in Pune. In Pune. विद्यार्थी मित्रांनो, ये संच हा पुण्यात राहणाऱ्या लोकांचा संच आहे. B is equal to y is as y. Y is the resident in Mumbai. C is Z is as Z. Z is the set of resident in Nagpur. D X is as X. X is the resident in Pimpri Chinchwad, PCMC area. And Yam is as X is as X. X is the resident in Maharashtra. हा महाराष्ट्रातला रहिवासी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, विद्यार्थी मित्रांनो, ये इज द रेसिडेंट इन पुणे. ये संचात कुठले रहिवासी? पुण्याचे. बी संचात मुंबईचे. सी नागपूर. डी PCMC. एम महाराष्ट्रातली. आता मला सांगा, the resident of Pune lives in Maharashtra? Yes. So the set A is subset of set M. Similarly, but resident in Mumbai means that lives in Pune? No. But resident in Mumbai lives in Maharashtra, because Mumbai is in the Maharashtra. So B is the subset of M. Similarly, resident of Nagpur is always in the Maharashtra. So C is the subset of M. Similarly, the resident of PCMC is lies in the Maharashtra. So D is the subset of set M. विद्यार्थी मित्रांनो, हा पुण्याचा रहिवासी हा नकळत महाराष्ट्राचा आहे, म्हणून ये हा उपसंच आहे यमचा. मुंबईचा रहिवासी म्हणजेच महाराष्ट्रातला रहिवासी मुंबई हा यमचा उपसंच आहे. नागपूरचा रहिवासी हा महाराष्ट्राचा आहे, म्हणून सी उपसंच आहे यमचा. आणि पिंपरी चिंचवडचा रहिवासी म्हणजेच तो महाराष्ट्रातला आहे, आणि म्हणून डी इज द सबसेट ऑफ यम. जर या सर्व संचांचा विचार केला तर संच ए, संच बी, संच सी आणि संच डी हे चारही संच यम संचाची उपसंच आहे. ऑल सेट ए बी सी डी आर द सबसेट ऑफ सेट यम. सो सेट यम इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. आणि म्हणून संच ए बी सी डी च्या संदर्भात संच यम ला या ABCD चा विश्वसंच असे म्हणतात. तर या ठिकाणी आपण विश्वसंच पाहिल्यानंतर पुढे जाणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण दिलेल्या संचाचा पूरक संच म्हणजे काय? व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट सेट? खूप सोपं आहे. इफ यू लिसन केअरफुली यू विल अंडरस्टँड. देर इज नो नीड टू रिमाइंड इट, ओनली पे अटेन्शन. Set A is given. Set A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7. And set B is given 2, 5, 7. विद्यार्थी मित्रांनो, ए आणि बी संच दिलेले आहेत. आता आपल्याला पूरक संच म्हणजे काय, व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हे पाहत असताना आधी समजावून घ्या की एखाद्या संचाचा पूरक संच कसा लिहायचा. तर दिलेल्या संचाचा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट लिहित असताना काय काळजी घ्यायची ते आधी काळजीपूर्वक पहा. तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट हा शक्यतो विश्व संचाच्या संदर्भात दिला जातो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज रिटन ऑलवेज ऑफ युनिव्हर्सल सेट. सपोज दॅट दिस इज द युनिव्हर्सल सेट. हा विश्व संच आहे आणि या विश्व संचाच्या संदर्भात हा बी संच दिलेला आहे. आपल्याला बी संचाचा पूरक संच लिहायचा आहे. वी वॉन्ट टू राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. Complement of set is denoted by B dash, means complement of set B, or that is always denoted by B complement. आता या पूरक संचामध्ये काय येतं तर all the element of universal set except set B. B संचाचा कॉम्प्लिमेंट सेट लिहित असताना B सेटचे सगळे एलिमेंट 2, 5 and 7 काढून टाका कोणातून, युनिव्हर्सल सेट मधून. द सेट ऑफ रिमेनिंग एलिमेंट ऑफ द युनिव्हर्सल सेट एक्सेप्ट बी इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बी संचाचा पूरक संच लिहित असताना विश्व संचातून बी संचाचे सगळे घटक काढून टाका. उरलेल्या घटकांचा संच कॉम्प्लिमेंट ऑफ बी 1, 3, 4, 6. This is the complement set. So this is always denoted by B complement 1, 3, 4, 6. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संचाचा पूरक संच लिहित असताना ज्या संचाचा पूरक संच लिहायचा आहे त्या संचाचे सर्व घटक विश्व संचातून काढून टाकायचे आणि विश्व संचाचे उरलेले घटक म्हणजे दिलेल्या संचाचा पूरक संच. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट? द सेट ऑफ एलिमेंट ऑफ द युनिव्हर्सल सेट एक्सेप्ट द एलिमेंट ऑफ दॅट गिवन सेट इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट गिवन सेट. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पूरक संच म्हणजे काय हे आपण पाहिले. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट सेट. आता आपण कॉम्प्लिमेंट सेटच्या आणखी एक उदाहरण घेऊया आणि तुम्ही मला सांगा कॉम्प्लिमेंट सेट काय येईल. थोडं वेगळं गणित येतो. A is equal to in the curly bracket x is as x is the student of 9th class. Sorry, u is equal to x is as x is the student of 9th class. u बरोबर मैत्रिकांनुसार x असा आहे की x हा 9वीतील विद्यार्थ्यांचा संच आहे. A is equal to in the curly bracket x is as x is the set of boys of 9th class. आणि विद्यार्थी मित्रांनो ए सेटचा कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा आहे. ए संचाचा पूरक संच. ए संच असा आहे की एक्स असा आहे की एक्स हा 9वीतील मुलांचा संच आहे. तर एचा कॉम्प्लिमेंट एचा पूरक संच लिहायचा आहे. आता काय झालं विश्व संचामध्ये 9वीतले विद्यार्थी म्हणल्यानंतर ते मुलंही येतील आणि मुली येतील.
student means boys and girls, but A is a set of only boys. So boys आणि गर्ल्स मधून बॉईजचा सेट काढला तर सेट ऑफ ऑल गर्ल्स. मग सर्व विद्यार्थ्यांमधून मुलं बाजूला काढली तर राहिलेला म्हणजे मुलींचा संच म्हणजे ईचा कॉम्प्लिमेंट. सो एक्स इज as x is a set of all girls of 9th class. This is the complement set. म्हणजे A चा कॉम्प्लिमेंट म्हणजे सेट ऑफ ऑल गर्ल्स ऑफ द 9th क्लास. म्हणजे एक संचाचा पूरक संच म्हणजे 9वीतील सर्व मुलींचा संच होय. आता या कॉम्प्लिमेंट सेटची एक्झाम्पल पाहिल्यानंतर या कॉम्प्लिमेंट सेटच्या काही प्रॉपर्टीज आपण पूरक संचाची काही गुणधर्म आपण पाहणार आहोत. आता u इज इक्वल टू 1 2 3 आणि a इज इक्वल टू 2. देन व्हॉट इज द a कॉम्प्लिमेंट 1 and 3. तर आता पहिली प्रॉपर्टी मी काय एक्झाम्पल घेतलं, मला तुम्हाला विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल प्रॉपर्टी समजावून द्यायची आहे. म्हणजे उदाहरणाच्या साहाय्याने मला तुम्हाला गुणधर्म समजावून द्यायचे आहे. मग ए आणि एचा कॉम्प्लिमेंट या दोन्ही सेटमध्ये एखादा एलिमेंट कॉमन आहे का? नाही. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज दॅट देर इज नो कॉमन एलिमेंट इन द सेट ए अँड सेट ए कॉम्प्लिमेंट. संच ए आणि संच एचा पूरक या दोन संचामध्ये एकही एलिमेंट कॉमन असू शकत नाही. तर संच ए आणि संच एचा पूरक या दोन्ही संचामध्ये एकही घटक सामायिक असू शकत नाही. नेक्स्ट then A is the subset. ज्याचा पूरक संच लिहायचा आहे तो विश्व संचाचा उपसंच पाहिजे. ये सबसेट युनिव्हर्सल and also A complement is also subset of U. जो ज्याचा पूरक लिहायचा आहे तो विश्व संचाचा पूरक असतो आणि ज्याचा पूरक संच लिहायचा आहे तो दिलेल्या विश्व संचाचा उपसंच असतो आणि त्याचा पूरक संच सुद्धा विश्व संचाचा उपसंच असतो. देन द कॉम्प्लिमेंट ऑफ द युनिव्हर्सल सेट. या युनिव्हर्सल सेटचा मला कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. मग यू मधून यूचे सगळे घटक काढले काय येईल? एम्प्टी. सो कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट. विश्व संचाचा पूरक संच हा नेहमी रिक्त संच येतो. अशा तऱ्हेने आपण विश्व संचाच्या गुणधर्म पाहिले. इन दिस वे वी हॅव सीन प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट सेट. अशा तऱ्हेने पूरक संचाचे गुणधर्म पाहिल्यानंतर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आता आपण अभ्यास 1.3 कडे जाणार आहोत. Before study practice set 1.4, we will revise what we have seen. सराव संच 1.4 घेण्यापूर्वी आज आपण काय पाहिलं तर ते पाहणार आहोत. जर दिलेला संच आपण विशिष्ट बंदिस्त आकृत्यांच्या सहाय्याने दाखवला तर त्याला वेन आकृती असे म्हणतात. Different set are denoted with the help of closed diagram and the representation of set with the help of closed diagram is called Venn diagram. And what is the subset? If set A is given, that is 1, 2, 3, 4, and B is given 2, 3, all the element of set B lies in the set A. Then A is the subset of B is the subset of set A. जर A आणि B दोन संच दिलेले असतील, B संचाचे सर्व घटक A संचामध्ये असतील तर B संच हा A संचाचा उपसंच आहे असे म्हणतात. What is the universal set? If they have given different set
and different set given A, B, C, D, and A is the subset of M, B is the subset of M, C is the subset of M, and D is the subset of M. Then set M is called universal set of set A, B, C, D. विद्यार्थी मित्रांनो, ए संच हा एम संचाचा उपसंच आहे, बी संच हा एम संचाचा उपसंच आहे, सी हा एम चा उपसंच आहे आणि संच डी हा एम चा उपसंच आहे. म्हणजे दिलेला संच ए बी सी डी हे चारही संच एम संचाचे जर उपसंच असतील तर संच ए बी सी डी च्या संदर्भात एम हा त्यांचा विश्व संच आहे आणि युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल यू. विश्व संच नेहमी यू या चिन्हाने दाखविला जातो, अक्षराने दाखविला जातो. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट? पूरक संच यू इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 and A is the set of given 1 3 5. The set of the element belonging to the universal set but not belonging to the set A. A चा पूरक संच म्हणजे विश्व संचाचे सर्व घटक आले पाहिजे, पण A चा एकही घटक येता कामा नाही. 1 नको, 3 नको, 5 नको, 2 4. This is the complement of set A, that is also denoted by A complement 2, 4. जर दिलेल्या संचाचा पूरक संच लिहायचा असेल तर त्या संचाचे सर्व घटक विश्व संचातून काढून टाकल्यानंतर उरलेल्या घटकांचा संच म्हणजे दिलेल्या संचाचा पूरक संच होय. अंडरस्टँड?